ओरखडा. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. उन्ह उतरलीयत, तसं पटकन बाजारात जाऊन येऊया का ग? सासूबाईंनी प्रांजलला विचारलं. आई, अगदी 5च मिनिटात मी पटकन ड्रेस चेंज करून आले. प्रांजल कपडे बदलून येईपर्यंत सासूबाईंची नुसती लगबग चालली होती. सामान घ्यायला 2-3 मोठ्या पिशव्या घेतल्या होत्या. लिस्ट सारख्या तपासून पाहत होत्या. काय हो, आणखीन काही आठवतंय का? उमा, हा प्रश्न जवळजवळ आता 25 वेळा विचारून झालाय तुझा. आता घेण्यासारखं काही राहिलं नाही आणि देण्यासारखं काही उरलं नाही. सगळी लिस्ट करून झालीये. तरी काही ना काही राहतच अहो. आम्ही निघतो आता, पण तुम्हाला जर काही आठवलं तर लगेचच मेसेज करा. असं म्हणत पर्स मधले पैसे पुन्हा एकदा चाच पडत सासूबाई प्रांजल बरोबर अखेर घराबाहेर पडल्या. अलीकडे त्यांना चालायला त्रास होत होता. पायाच्या घोट्याचा हात वाढला आहे असं डॉक्टर म्हणत होते. त्याचंच ऑपरेशन करायचं होतं. पण एकदा मनू येऊन जाऊ देत, मग मी ऑपरेशन करायला मोकळी, असं म्हणून 2 महिन्यांपासून ऑपरेशन त्या पोस्टपोन करत आल्या होत्या. मनू म्हणजे मनस्वी उद्या अमेरिकेहून येणार होती. लग्न होऊन मिस्टरांबरोबर ती तिकडे राहायला गेली होती. तब्बल 2 वर्षानंतर ती भारतात परत येणार होती. मिस्टरांना काही सुट्टी मिळाली नाही तेव्हा ती एकटीच येणार होती 2 महिन्यांसाठी. त्या 2 महिन्याभरात तिला सगळ्या नातेवाईकांना भेटायचं होतं. तिच्या सासू सासऱ्यांना सुद्धा धावती भेट द्यायची होती आणि मग माहेरचा पाहुणचार घ्यायचा होता. म्हटलं तर 2 महिने खूप वेळ, आणि म्हटलं तर हा म्हणता कापरासारखा उडून जाणारा. ऑटोत बसल्या बसल्या सासूबाईंनी पुन्हा एकदा लिस्ट प्रांजलला वाचून दाखवली. प्रांजलला खरं तर त्याची गंमत वाटत होती, नव्हे कौतुक वाटत होतं. काय ग प्रांजल, तू म्हणशील आई किती त्रास देतात नाही, सारखं सारखं कामाला लावतात. पण काय करू ग, तू बरोबर असलीस ना की मला एक वेगळाच उत्साह वाटतो. पूर्वी मी सगळं करतच होते की, पण तू आल्यापासून ना तुझ्या सोबतीची इतकी सवय झाली आहे की काही करायचं म्हटलं की तुझ्या सल्ल्याशिवाय, तुला विचारल्याशिवाय करूच वाटत नाही. हसत हसत सासूबाई म्हणाल्या. पण आई, असं का वाटतंय तुम्हाला? मी कुणी परकी आहे का? तुम्ही कितीही वेळा विचारा आणि कोणतंही काम सांगा, मला मुळीच कंटाळा आणि राग येणार नाही. दोघींना एकत्र पाहिलं की समोरच्याने म्हणावं, अगदी माय लेकी जणू. सासू सुना वाटतच नाहीत. वात्सल्य, ममता, प्रेम, मातृत्व सासूबाईंच्या ठाई ठाई मनामनाने भरलं होतं. प्रांजलला लग्न होऊन 7-8 महिने झाले होते, पण या काही महिन्यातच त्यांनी तिला कसलीही उणीव भासू दिली नव्हती. आईच्या मायेने त्या सगळं करत होत्या. अगदी लोकही तसंच म्हणायचे. प्रांजलला सासूबाई खूप आवडत. स्वभाव साधा, भोळा, दिसायला सुंदर, तेजस्वी, लाघवी आणि बोलण्यात गोडवा. सासूबाई उतरल्या ते थेट कपड्यांच्या मार्केटमध्येच. मनस्वीसाठी आवडतील अशा साड्या घेतल्या. ड्रेस पीस, रेडीमेड ड्रेस सुद्धा घेतले. कपड्यांचे जवळजवळ 10 नग झाले. कपड्यांच्या खरेदीची बॅग कपड्यांच्या दुकानात तशीच ठेवून सासूबाई म्हणाल्या, रावसाहेब, ही बॅग इथेच राहू दे. आम्ही बाकी सगळी खरेदी करून येतो आणि जाताना इथून बॅग घेऊन जातो, म्हणजे खरेदी करताना ओझं होणार नाही. रावसाहेबांनी सुद्धा आनंदाने मान्यता दिली. एवढ्या मोठ्या गिराईकाला दुखावून पण चालणार नव्हतं. मग पुढे भाजी मार्केट, फळ मार्केट असं करता करता सगळ्या बॅग भरल्या. मनूला अळूबड्या खूप आवडतात म्हणून अळूची पानं, फणसाची भाजी आवडते म्हणून कोवळा फणस, ताजी ताजी छान फळं, त्यानंतर हलवायाकडून बासुंदी, काजू कतली, केशर बर्फी, हे वेगळं घेतलंच. खरंच आईला लेकीचं एवढं कौतुक असतं? प्रांजल कौतुकाने सगळं पाहत होती. सासूबाईंच्या हो मध्ये हो मिसळून त्यांचा उत्साह आणखीन वाढवत होती. भरपूर खरेदी झाली आणि मग कशा बशा बॅग उचलून त्या दोघी घरी आल्या. अरे, अख्खं मार्केट खरेदी करून आणलं की काय? बाबांनी आईला विचारलं. असू दे हो, लेक इतक्या वर्षांनी घरी येते, तुम्हाला काही कौतुक नाही तिचं? लटक्या रागाने सासूबाई म्हणाल्या. पण त्यांनाही माहित होतं, आपल्या बरोबरीने मनस्वीचे बाबा सुद्धा तिच्या येण्याची तेवढीच वाट पाहतायत. उलट त्यांनी तिच्या बेडरूमची वेगळी साफसफाई करून रंग काढून घेतला होता. तिला आवडतात तशी निशिगंधाची फुलं आणून ठेवली होती. बेडवर नवीन बेडशीट, उशांची नवीन अभ्र, नवीन पडदे, सगळं सगळं बदललं होतं. यावेळेस मनू आली की भरगच्च कार्यक्रम असणार होता. तिचं लग्न झाल्यापासून नाटकाला किंवा कोणत्या गाण्याच्या मैफिलीला बाबा गेलेलेच नव्हते. ती आल्यावर मात्र ठाण्या पुण्यात जेवढ्या कोणत्या मैफिली असतील, नाटकाचे प्रयोग असतील, सगळे सगळे ते पाहणार होते. मनूला सुद्धा या गोष्टी फार आवडतात. त्या दोघांचा उत्साह दांडगा होताच, पण प्रांजलच्या नवरोबांचा उत्साह सुद्धा काही कमी नव्हता. धाकटी बहीण येणार
म्हणून त्यांनी कधी नव्हे ते 4 दिवसांची रजा टाकली होती. तिच्यासोबत गप्पा करायच्या होत्या, फिरायला जायचं होतं, रमीचा डाव टाकायचा होता. जमल्यास दोघं बहीण भाऊ बाईकवरच मरीन ड्राईव्हची चक्कर मारून येणार होते. आठवणी सांगता सांगता मंदार थकत नव्हता. जेवायला बसले तेव्हा आईने सगळ्या खरेदीबद्दल सांगितलं. अनायसे पुढच्या आठवड्यात मनस्वीचा वाढदिवस सुद्धा आहे. आपण सगळ्या नातेवाईकांना पण बोलवूया का हो? आईने सुचवलं. नको ग, त्यापेक्षा आपण 5 जण कुठेतरी पिक्चरला किंवा हॉटेलात जाऊया, बाबा म्हणाले. आई बाबा, तुमचे प्लॅन सध्या तुमच्याकडे राहू देत. मी एक मस्त प्लॅन केलाय. मनूचा बर्थडे आपण लोणावळ्याला एका रिसॉर्टमध्ये साजरा करूया. फार कोणी मंडळी नकोच, आपण आपलेच बस आहोत. नातेवाईक आले की मग आपल्यालाच त्यांची उठबस करावी लागते. मनू एकतर इतक्या दिवसांनी भारतात येते, तिला पण थोडी शांतता हवीच असेल. निसर्गाच्या कुशीत बसलेलं ते रिसॉर्ट तिला खूप आवडेल. असं म्हणत मंदारने मोबाईल काढला आणि बुक केलेल्या त्या रिसॉर्टचे फोटो दाखवले. रिसॉर्ट पाहून आई बाबांचा प्लॅन बारगळला. दोघांनाही ते रिसॉर्ट खूप आवडलं. कितीतरी दिवसांनी फॅमिली म्हणून सगळे एकत्र बाहेर पडणार होते. तुला सांगतो प्रांजल, लहानपणी सुद्धा आई बाबा खूप चिटिंग करायचे. माझ्या वाढदिवसाला लहान केक आणि मनूच्या वाढदिवसाला मोठा केक आणायचे. थोड्याशा रागाने मंदारने आपलं दुःख व्यक्त केलं. ए मंदार, नाही रे, उगीच काहीतरी बोलू नकोस. असं फक्त एकदाच झालं होतं, कारण त्यावेळेस मनूचा 10वा वाढदिवस होता. तो आपण मोठा केला होता एवढंच. नाहीतर तुम्हा दोघांमध्ये आम्ही कधीही भेदभाव केला नाही. आता मुलगी म्हटली की ओघा ओघाने तिचे नखरे सहन करणं आलं, आणि मुलगा म्हटला की ऐकत नाही म्हणून फटके देणंही आलंच. मी फक्त तुम्हाला 1-2 वेळा मारलं असेल, पण बाबांनी तर कधी हात उचलला नाही तुमच्यावर. सांग पाहू खरं? बालपणीची उजळणी करत आईने विचारलं. हो, हे बाकी खरंय. आमची परिस्थिती तेव्हा बेताचीच होती, पण आई बाबांनी आम्हाला कधी काही कमी पडू दिलं नाही. जे आहे त्यात आम्ही खूप आनंदी होतो. पूर्वी तर आम्ही 8x10च्या खोलीत राहायचो. मनू बाबांकडे आणि मी आईकडे असं झोपायचो. मनूला ना रात्री झोपताना गोष्ट ऐकायची असायची, पण मला मात्र आईची अंगाई, गाणं. मग आम्ही दिवस वाटून घेतले होते. पण आई, त्यातही तुम्ही चिटिंग केलीच. 4 दिवस गोष्टीचे असायचे आणि 3 दिवस गाण्याचे. का हो बाबा, का अशी चिटिंग केली तुम्ही? खोट्या खोट्या रागाने मंदारने बाबांना विचारलं. अरे बाबा मंदार, आता ज्याने हा आठवडा 7 दिवसांचा बनवला त्याला जाऊन विचार. आठवड्याचे 8 दिवस असते तर 4 दिवस गाण्याचे आणि 4 दिवस गोष्टीचे असं झालं असतं. बाबांच्या या हुशार उत्तरावर सगळेजण खूप हसले. मंदार, खरं सांगू का, मुलींचं माहेर पण फार कमी असतं रे. आता मनूचंच पहा ना, 25ची झाली आणि भुरकन उडून गेली. गेली 1.5-2 वर्ष तिचा चेहराही पाहिलेला नाही. फोनवर दर्शन होईल तेवढंच. अगदी तुझ्या लग्नाला सुद्धा येऊ शकली नव्हती ती. कधी कधी वाटतं जावई बापूंना सांगून टाकावं, तुमचं अमेरिकेचं वास्तव्य कमी करा आणि भारतात येऊन राहा. निदान तुमच्या आई बाबांना आणि आम्हाला आमच्या मुलांचा सहवास तरी लाभेल. असंही त्या परदेशात काय ठेवलेलं असतं रे? आपली माणसं नाहीत, आपली भाषा नाही, आपली संस्कृती नाही. लोक परदेशाला एवढी का भुलतात कुणास ठाऊक. आईने भाबडेपणाने प्रश्न केला. आता तू जातेस ना, तेव्हा पाहून घे परदेशात काय आहे आणि काय नाही ते. कदाचित परदेशाची स्वच्छता, तिकडचं राहणीमान तुला एवढं आवडेल की तू परत भारतात यायचं नावही घेणार नाहीस. हसत हसत मंदार म्हणाला. खरं सांगू का, मनू एवढा आग्रह करते म्हणून नाईलाजाने आम्ही जातोय. नाहीतर आम्हाला फार परदेशवारी करायची इच्छाच नाही, बाबा म्हणाले. मनस्वी जाताना 3-4 महिन्यांसाठी आई बाबांना परदेशात तिच्या घरी नेणार होती. तसं तर ती मंदार आणि प्रांजलला सुद्धा आग्रह करत होती, पण 3-4 महिने एवढी सुट्टी कोण देणार, म्हणून त्यांचं तर बारगळलं होतं. मनस्वीचं कोड कौतुक, तिचे लाड प्रत्येकाच्या बोलण्यातून वागण्यातून दिसत होते. मनस्वी अजून आली नाही तर एवढं, ती आल्यावर काय काय करतील असा प्रश्न प्रांजलच्या मनात आल्यापासून राहिला नाही. पण वाईट अर्थाने नाही. मनस्वीचं कौतुक होतंय याचा तिला आनंदच होत होता. उलट आपणही तिच्यासाठी काहीतरी करावं असंच तिला वाटत होतं. पण नेमकं काय हे मात्र समजत नव्हतं. मनस्वीला आणायला एअरपोर्टवर बाबा आणि मंदार गेले. सासूबाई जेवणाचं पाहत होत्या. आपण काय करावं असा विचार करत असतानाच प्रांजलला आयडिया सुचली. तिने दाराभोवती मस्त वेलकमची रांगोळी काढली. खाली जाऊन पटकन फुलं आणली, फुलांची आरास केली, सुगंधी उदबत्ती लावली. घर अगदी प्रसन्न वाटू लागलं. टॅक्सीतून घरी येईपर्यंत सासूबाईंचा जीव नुसता कासावीस झाला होता. कधी एकदा मनस्वीला मिठीत घेते असं त्यांना झालं होतं. घरी आल्यानंतर माय लेकींची गळाभेट झाली. आईंना सुद्धा गहीवरून आलं.
बाबा आणि मंदार त्या दोघांनी सुद्धा मनस्वीला जवळ घेतलं. म्हणजे बाबांनी मंदार, मनस्वी आणि आई तिघांना आपल्या कवेत घेतलं होतं. ते चौकोनी कुटुंब एकमेकांच्या मिठीत विरघळून त्यांची एक गोलाकार दुनिया झाली होती. त्यांच्या प्रेमाची साक्षीदार प्रांजल ठरली होती. एकमेकांवरचं ते प्रेम पाहून तिच्या डोळ्यातही टचकन पाणी आलं. तेवढ्यात आईने तिलाही आपल्या मिठीत बोलावलं. थोडं स्थिरस्थावर झाल्यानंतर मनस्वीने प्रांजलला घट्ट मिठी मारली. बहिणी, लग्नात आपली भेट झालीच नाही, पण आता तुला भेटून छान वाटतंय. फोटोत दिसतेस त्यापेक्षा अधिक सुंदर आहेस तू. मोकळ्या मनाने मनूने प्रांजलचं कौतुक केलं. आई, बाहेर रांगोळी कोणी काढली आहे? तिने विचारलं. कोण काढणार बाई? तुझ्या आईला बसता थोडीच येतं आता. आमच्या प्रांजलने काढली. आपल्या नावामागे आमच्या हे विशेषण ऐकून प्रांजल आतून सुखावली. हातात फार आर्ट आहे तुझ्या, मनस्वी कौतुकाने म्हणाली. अगं मनू, खरंच गोड आहे आमची प्रांजल. बोलायला गोड, वागायला गोड, जेवण सुद्धा फार सुंदर करते. काय पुण्य केलं आम्ही कुणास ठाऊक. एक लेक गेली आणि दुसरी सोन पावलांनी घरी आली. आपलं कौतुक ऐकून प्रांजलला फारच ऑकवर्ड वाटत होतं. खरं तर ती वेगळं असं काही करत नव्हती, पण तिने एवढंसं केलं की आई बाबा भरभरून तिचं कौतुक करत. कधी कधी हेच कौतुक तिला असह्य होऊन जाईल. हे बाकी खरंय म्हणून प्रांजल आल्यापासून घराला घर पण आले. संध्याकाळी गप्पा होतात, मस्करी होते. कधी कधी माझ्या बरोबर चेसचा डाव सुद्धा टाकते ती. तिला वेळ नसतो म्हणून, नाहीतर आम्ही चौघं नाटक किंवा गाण्याच्या मैफिलीला सुद्धा गेलो असतो. बाबा म्हणाले. अरे बाबांनो, आता प्रांजल पुराण झालं असेल तर थोडं जेवायचं बघा ना, भूक लागलीये, विषय थांबवत मंदार म्हणाले. गप्पा करता करता बाबांनी त्यांचा प्लॅन सांगितला. 4-5 दिवस माझ्या सासूबाईंकडे सुद्धा जाऊन येईन हा, असं मनस्वी म्हणाली. पुढच्या आठवड्यात बाकी लोणावळ्याला फार्म हाऊसवर जाण्याचा प्लॅन ठरला. मनस्वी आल्यापासून आई बाबा आणि मनस्वी यांच्या नुसत्या गप्पा चाललेल्या. प्रांजलला सुद्धा आग्रहाने ते गप्पा मारायला बोलवत असत, पण आपण त्यांच्या गप्पात काय बोलायचं असंच प्रांजलला होऊन जाईल. शिवाय ऑफिसमुळे तिच्याकडे फार वेळही नसे. लोणावळ्याला जाण्याची तयारी सुरू झाली. वाढदिवसाचं सरप्राईज तिथेच होतं. सरप्राईज पाहून मनूला खूप आनंद झाला. तिने आपले सगळे फोटो नवऱ्याला पाठवले. हा सगळा प्लॅन तुझ्या दादाचा बरं, आई म्हणाली. थँक्यू दादूटल्या, माझी एवढी काळजी करतोस, थँक्यू सो मच, मनू म्हणाली. 2 दिवस छान गेले. तिथून निघताना प्रवासात मात्र प्रांजलला अस्वस्थ वाटू लागलं. चक्कर येऊ लागली, उलट्या होऊ लागल्या. सगळेजण घाबरले. कसं बसं घर गाठलं. मंदार तिला डॉक्टरांकडे तडकच घेऊन गेले, पण डॉक्टरांच्या चेहऱ्यावर हास्य होतं. नथिंग टू वरी मंदार, गुड न्यूज आहे. आता आपण काही टेस्ट करून घेऊ. ऐकून मंदारला आनंद झाला. घरी येऊन जेव्हा त्यांनी ही बातमी सांगितली, आई बाबांच्या आणि मनूच्या आनंदाला पारावार उरला नाही. एका मागोमाग एक आनंदाच्या बातम्या येतच होत्या. आईने देवासमोर मिठाई ठेवली. सगळं सुखरूप पार पडू दे रे बाबा, असं म्हणत त्यांनी प्रांजलला जवळ घेतलं. प्रांजल, आता फक्त आराम करायचा. काहीही खावंसं वाटलं तर मला सांगायचं. बाहेरचं खाऊ नकोस हा. पाणीपुरीपासून पिझ्झ्यापर्यंत सगळं मी घरीच करत जाईन, आई कौतुकाने म्हणाल्या. मनूबाई, तुम्ही आपल्या बहिणीकडे बघा. तुम्ही कधी नंबर लावताय? आईने असं विचारताच मनू लाजली. यावर्षी विचार करू, एवढं म्हणाली. बरं बहिणी, बर्फी की पेढा? आम्हाला तर बुवा बर्फी हवी, अगदी माझ्यासारखीच. लाडूबाई बर्फी, आनंदाने मनू म्हणाली. खरंय, घरात पहिली लक्ष्मीच हवी. घरात चिमणी असली ना की घराचं घरटं होतं, सासूबाई म्हणाल्या. अरे अरे, असं बोलू नका. मला तर सुद्धा नातच हवी आहे, पण म्हणून नातू नकोच असं नाही. परमेश्वराच्या कृपेने जे होईल ते सुदृढ आणि निरोगी असू देत बास, समजूतदारपणे बाबा म्हणाले. सगळ्यांनी एकमताने त्यावर होकार भरला. त्यानंतर मनू बरोबर प्रांजलचाही कौतुक सोहळा चालू झाला. बाबा तिच्यासाठी निरनिराळी फळं आणू लागले. मंदार न चुकता नारळ पाणी आणू लागले. विटॅमिन, कॅल्शियम, आयर्न सगळं व्यवस्थित पोटात जायला हवं म्हणून आईंनी एका डायटिशियनकडे जाऊन सगळा डाएट लिहून घेतला. प्रांजलला तसं काही काम नव्हतं, पण तरी थकायला मात्र होत होतं. ऑफिसमधून तिने वर्क फ्रॉम होम करून घेतलं. सगळेजण तिची काळजी घेत होते. म्हणता म्हणता 1.5 महिना उलटला. मनस्वीची परत जायची तयारी सुरू झाली. जेवताना बाबांनी विषय काढला. मनू, दिवस किती पटकन गेले नाही. आणखीन काही दिवसात तू परत निघून जाशील, मग आम्हाला तुझी खूप आठवण येईल. मनस्वी पटकन म्हणाली. हे काय बाबा, आठवण कशाला यायला हवी? तुम्ही पण येताय ना माझ्यासोबत. ती असं बोलताच आई क्षणभर शांत झाल्या. मनू, यावेळेस नको ग. प्रांजलला असं इथे सोडून येवणार नाही आम्हाला तिथे. मी तिथे आले तर पोरीची आबाळ होईल.
ते ऐकून मनस्वी नाराज झाली. प्रांजललाही आश्चर्य वाटलं. ती पटकन म्हणाली, आई असं काय? तुम्ही तुमचं जाणं अजिबात कॅन्सल करू नका. मी ठीक आहे आणि माझी काळजी व्यवस्थित घेईन मी. तुम्ही मनस्वी बरोबर जाऊन या. आणि एकदा का बाळ घरी आलं की मग जाणं होईल न होईल कुणास ठाऊक. मंदारनेही तिच्या मुद्द्याला दुजोरा दिला. हो नाही करता करता मग आई बाबांचं जाणं ठरलं. आई बाबा आता पुढचे 3 महिने या घरात नाही या विचारानेच प्रांजलला रडू फुटलं. कितीही ठरवलं तरी आई बाबा निघताना तिला रडू कोसळलंच. तिला रडताना पाहून दोघांचाही पाय निघेना. मंदारने जबरदस्ती केली आणि त्यांना लवकर निघा असं म्हटलं. प्रांजल फोन करत राहा. डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट चुकवू नकोस. हे बघ गरम पडेल असं काही खाऊ नकोस हा. अगं हो, आणखीन एक सांगायचं राहिलं. सकाळीच तुझ्या आईंना फोन केला होता. त्यांना म्हटलं आम्ही 3 महिने आमच्या लेकीकडे जातोय. तेव्हा जमल्यास तुम्ही तुमच्या लेकीकडे या. आणि तुझी गोड बातमी पण दिली हा. त्यांना खूप आनंद झाला अगं. आनंदाने आई म्हणाल्या, बरं तुझ्या आई म्हणाल्या उद्याच गाडीत बसते म्हणून. आणि आता मला तशी काळजी नाही. तुझ्या आई येत आहेत ना, मग 3 महिने मी तिथे निर्धास्त राहू शकेन. आई बाबांनी निरोप घेतला. पण प्रांजल मात्र शांत झाली, नाराज झाली. अगदी शांत शांत ती वाटू लागली. आई बाबा घरात नाही म्हणून ती शांत शांत असेल असं वाटून मंदारने फार काही विचारलं नाही. दुसऱ्या दिवशी मंदार म्हणाली, आज तुझी आई येणार आहे ना. मी ऑफिसमधून लवकर येतो आणि त्यांना आणायला स्टेशनवर जातो. मजा आहे बाबा तुमची. आता कौतुक आईकडून करून घेणार. तुम्हा मुलींचं छानच असतं. सासरी कौतुक करायला सासू सासरे आणि माहेरी आई बाबा. हलकं फुलकं चिडवत मंदार ऑफिसला निघून गेले. पण प्रांजल मात्र बेचैन होती. आई येणार म्हणून. काय येणार आहे ती? सासूबाईंनी औपचारिकता म्हणून तिला सांगितलं असेल, पण लगेच यायची काही गरज नव्हती. मला नकोय ती इथे. आतल्या आत फुसफुस चालली होती. काही वेळेस आतमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला असतानाही बाहेर सगळं स्थिर शांत आहे असं माणसाला दाखवावं लागतं. नात्यांची लाज आणि किंमत राहावी म्हणून. ऑफिसच्या कामासाठी तिने लॅपटॉप उघडला. कामात मन लागत नव्हतं. कसं बसं काम पूर्ण केलं. 5:30ला लॅपटॉप बंद केला. दुधाची कॉफी करून घेतली. आता काही वेळातच गाडी स्टेशनवर येईल. मंदार तिला आणायला जातील. मग ती घरी येईल. चेहऱ्यावर पसरट असं हास्य ठेवून ती घरी येईल. दोन्ही हातांनी आपल्या चेहऱ्यावरून हात फिरवत राहील. ओढून ओढून नको असताना आपल्याला कुशीत घेईल आणि म्हणेल, तुला पाहायला जीव नुसता कासावी झाला होता. त्या विचारानेच प्रांजलच्या अंगावर शिसारी आली. उलट्या पावलांनी एक एक पायरी मागे जावं तशी ती भूतकाळात गेली. अगदी शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचली. कळायला लागलं तेव्हापासून तिच्यात आणि तिच्या धाकट्या भावात विलासमध्ये फक्त भेदभावच झाला. जेवताना त्याला ताजं जेवण आणि विभाला शिळं जेवण. हो विभाच. लग्नाच्या आधी आपलं नाव विभाच होतं. पण त्या आठवणी आणि अस्तित्वही नको म्हणून हट्टाने आपण मंदारना सांगितलं होतं, लग्नात नाव बदला म्हणून. आपल्याला विचारून त्यांनी प्रांजल नाव ठेवलं. प्रांजल किती सुंदर. एकदा जेवताना बेसनाचा पोळा दोघांच्याही ताटात वाढलेला. विलासचा थोडा मोठाच. तेवढा खाऊनही त्याचं पोट भरला नाही. पुन्हा पोळा हवा म्हणून तो हट्ट करू लागला. त्याला समजवायचं सोडून छोट्या विभाच्या ताटातला पोळा हिसकावून तिने त्याच्या ताटात वाढला. विभा खूप रडली. तिच्या पाठीत 2 दणके पडले. ती म्हणाली, लोणच्या बरोबर खा नाहीतर उपाशी मर. खरा जन्मापासूनच विभा कुणाला नको होती. जन्मापासून म्हणणं चुकीचं ठरलं असतं. जन्माच्या आधीपासून आजी आणि बाबांचं बोलणं लहानपणी तिने ऐकलं होतं. तेव्हा त्याचा अर्थ तिला नीट कळला नव्हता. पण आता मात्र तो चांगला समजला होता. आजी तिच्या वडिलांना म्हणत होती, मुकुंदा घर खर्च कसा भागवणार. तरी त्यावेळेस मी म्हणत होते, पोटात मुलगी आहे कळलं ना पाडून टाका. पण नाही, तुम्हाला अवलक्षणी हवीच होती. अरे दुसरा मुलगा झालाच ना, मग पहिली कशाला हवी होती अवदसा. आई आता किती वेळा सांगायचं. गर्भ पाडण्यासाठी गेलो होतो आम्ही, पण डॉक्टर म्हणाले 4 महिने उलटून गेलेत, आता काही व्हायचं नाही. दुर्दैव आमचं दुसरं काय. आता लोक लाजेस्तव तिला शिकवणं पोसणं आलं. त्यात तिच्या लग्नाचा खर्च तो वेगळा. तिला पाहिलं तरी माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. दारूसाठी त्यांच्याकडे पैसे होते, पण विभाच्या पुस्तकांसाठी मात्र नव्हते. कशी बशी म्युन्सिपल शाळेत ती शिकली. विलास मात्र मोठ्या इंग्रजी शाळेत. विलासला घेतात तसे नवे कपडे आपल्यालाही हवेत असा हट्ट तिने 1-2दा आईकडे केला. पण ती केवढ्या जोरात खेकसली. ए गप ग कार्टे,
तुझे चोचले पुरवले तर आम्ही काय खायचं? त्यानंतर विभा शांत शांत होत गेली. शाळेच्या पिकनिकला नाही, मैत्रिणींबरोबर बाहेर फिरायला नाही, नवीन कपडे नाही, कुठली खेळणी नाही, हौस मौज तर नाहीच नाही. लहानपणीच ती मोठी झाली आणि तेव्हापासूनच तिला कामाला जुंपलं. आपल्या हातातलं आईस्क्रीम तिला चिडवून चिडवून विलास खायचा. आईस्क्रीमचा गोडवा आणि आईबापाचं प्रेम तिच्या वाटेला कधी आलं नाही. सुरुवातीला तिला रडू फुटायचं, नंतर नंतर तर अश्रूही सुकले. आयुष्यात काही सुख असतं यावरचा तिचा विश्वास पार उडाला. जन्माला आलोय ना तर फक्त जगत राहायचं, असं तिचं झालं. कुणीतरी नातेवाईकांनी मंदारचं स्थळ सुचवलं. अट काही नव्हती, आम्हाला फक्त मुलगी आणि नारळ एवढंच हवं, असं मंदारच्या आई म्हणाल्या. आई बाबांना विभाच्या लग्नाची घाई झालीच होती, कारण विलासचं एका मुलीवर प्रेम जडलं होतं. त्याला लग्न करायचं होतं. घरी सून आणायची घाई झाली होती, म्हणून मुलीला बाहेर पाठवण्याची घाई झाली होती. कसलीही चौकशी न करता फक्त एक नारळ देऊन विभाची पाठवणी केली होती. विभा मंदारच्या आई बाबांना आवडली. पैशाचा मोह त्यांना नव्हताच. त्यांनी विभाला आपलंसं केलं आणि विभा प्रांजल झाली. लग्न झालं आणि काही दिवसातच तिचे वडील आजारी पडले. त्यांचं लिव्हर खराब झालं होतं. ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. आईने प्रांजलकडे फोन केला. अगं बेटा, लग्न होऊन गेलीस ते आम्हाला पार विसरलीस. तुझे बाबा किती आजारी आहेत, भेटून जा ना एकदा त्यांना. आणि हो, थोडे पैसेही हवे होते, निदान 30,000 तरी. अगं काय सांगू, विलासची नोकरी सुटली, लग्न करून बायकोला घरी आणली तीही तशीच. सगळं माझ्या जीवावर चाललंय. असू दे, आमची ही रड कहाणी संपणार नाही. तू बाकी संध्याकाळी ये हा, पैसे घेऊन. प्रांजलला प्रचंड राग आला. ताड ताड बोलावंसं वाटलं, पण नात्याची लाज चव्हाट्यावर आणणं एवढं सोपं नसतं ना. आपल्या जन्मदात्यांबद्दल मंदार आणि त्यांच्या घरच्यांना काय वाटेल, त्यांचा काय समज होईल, या विचाराने ती गप्प राहिली. मंदारना फक्त एवढंच सांगितलं, अहो बाबांची तब्येत बरी नाही, संध्याकाळी भेटून येईन, थोडी पैशाचीही मदत करीन. मंदारांचं मन काही कोतं नव्हतं. त्यांच्यावर माणुसकीचे संस्कार झाले होते. त्यांनी चटकन तिच्या अकाउंटमध्ये 50,000 रुपये ट्रान्सफर केले. म्हणाले, एवढे पुरतील की आणखीन करू? ऐकूनच प्रांजलचे डोळे पाणावले. आयुष्यातली दोन टोकं, दोन ध्रुव तिने पाहिले. वाईटपणाचा एक ध्रुव आणि चांगलेपणाचा दुसरा. ती काही बोलली नाही. तिला रडू कोसळलं. प्रांजल, रडू नकोस. बाबांच्या काळजीने रडू येतंय ना, ठाऊक आहे मला, पण सगळं ठीक होईल. मी पण येतो संध्याकाळी तुझ्या बरोबर. तेही सोबत आले. अगदी त्याच दिवशी तिचे वडील गेले. मंदारांना वाईट वाटलं. आपल्या बायकोला ते थोपटत राहिले. आपल्या बाबांच्या जाण्याचं दुःख काय असतं ते मी समजू शकतो ग. मंदार असं बोलत राहिले, पण प्रांजलच्या डोळ्यात अश्रूचा एक टिपूसही नव्हता. कार्याच्या वेळेस परत पैशांची मागणी झाली. आणखीन 20,000 रुपये देऊन प्रांजल तेव्हा स्पष्ट शब्दात म्हणाली, सारखे सारखे पैसे द्यायला मला जमणार नाही. आईने तोंड फुगवलं. लहानाचं मोठं केलं हेच पांग फेडतेस बाई, असं बोलून दाखवलं. तिच्याकडेही बोलण्यासारखं खूप होतं, पण ती वेळ योग्य नव्हती. प्रांजलला बोलायचं होतं. तुम्ही मला मोठं केलं नाहीत ग, मी आपण आपलीच मोठी झाले. चुलीत लाकडं जाळायची, अंगारे पेटवायचे, ती चूल पेटती झाली, आगीने धगधगती झाली की मग त्यावर आपली भाकरी खरपूस शेकून घ्यायची. असा यांचा स्वभाव आणि असा यांचा न्याय. पण माझं आयुष्य म्हणजे चूल नाही आणि माझं मन म्हणजे पेटलेले अंगारेही नाही. तुमच्या स्वार्थाची भाकरी भाजून घ्यायला. तिरस्काराच्या, द्वेषाच्या, भेदभावाच्या अंगाऱ्यांनी तिचं आयुष्य पार पोळलं होतं आणि तेच अंगारे आज तिच्या डोळ्यात दिसत होते. त्यानंतर तिने आईचा फोन ब्लॉकच करून टाकला. तेव्हा निर्लज्जपणे तिने मंदारांकडून पैसे मागितले. ज्या विलासला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, तोच फोड आज पिकला होता, ठुसठुसत होता. त्या फोडातून कृतज्ञतेचा घाणेरडा पू वाहत होता. आता तो फोड जपता येत नव्हता आणि फोडताही येत नव्हता. म्हणूनच लेकीच्या सहानुभूतीची मलमपट्टी करायला आई नावाची ती बाई सारखी सारखी धाव घेत होती. आणि आता अशा बाई बरोबर पुढचे 2-3 महिने आपण राहायचं. कधी कधी तिला वाटायचं मंदारना सगळं खरं सांगून टाकावं, पण त्याने काय साध्य होणार होतं? तिने भोगलेला भूतकाळ बदलणार नव्हता की तिच्या मनातलं तिरस्काराचं विष कमी होणार नव्हतं. बेल वाजली तशी ती दचकली. दरवाजा उघडला तेव्हा समोर मंदार आणि तिची आई. चेहऱ्यावर तसंच घाणेरडं पसरट हसू. आई, या ना, आत या, मंदार म्हणाले. बाई ग, किती दिवसांनी माझी लेक भेटतेय. तिच्या दोन्ही हातांनी प्रांजलचा चेहरा तिने कुरवाळला.
जबरदस्ती जबरदस्ती ओढून मिठीत घ्यायचा प्रयत्न केला. 2-4 मुकेही घेतले. पोटं मोडली. प्रांजलला तिच्या स्पर्शाची शिसारी आली. तिच्यापासून आपण बाजूला जावं असं वाटलं. ती 2 पावलं मागे गेली. मंदारांसमोर काय बोलणार? खोटं खोटं तिने विचारलं, प्रवासात काही त्रास झाला नाही ना? नाही ग विभा बाळा, तुझ्या आठवणीने जीव नुसता तळमळत होता. कधी एकदा तुला पाहते असं झालं होतं. काल तुझ्या सासूबाईंनी फोन केला तेव्हा खुशखबर कळली. खूप आनंद झाला. तेव्हा समोर साखर ठेवली. अगं मी आजी होणार आणि घरात बाळकृष्ण येणार. ती असं म्हणताच अचानक प्रांजलला काय झालं कुणास ठाऊक. ती ओरडलीच, बाळकृष्ण येणार की लक्ष्मी ते तू नाही ठरवायचंस. आणि मंदार पाहत राहिले. प्रांजलचं अचानक काय बिनसलं? तिचा हा अवतार लग्नानंतर ते पहिल्यांदाच पाहत होते. प्रांजलच्या आईचा चेहरा खरकन पडला. अगं प्रांजल, जेवणाचं काय केलंस? घरगुती खानावळीतून जेवण मागवूया का? उगाच हॉटेलचं खाऊन बादेल ना. विषय बदलत ते म्हणाले. तेव्हा प्रांजल भानावर आली. अहो नको, करते मी काहीतरी. ती बोलून गेली. तू कशाला ग बेटा, मी आता आली आहे ना, तुझे सगळे डोहाळे पुरवणार आहे मी. आई चटकन म्हणाल्या. रागाने लालबुंद झालेला तिचा चेहरा आता कडवट झाला. जेवण बनवताना किचन मधला आईसोबत घालवलेला तो 1 तास तिला युगायुगांसारखा वाटला. विलासच्या तक्रारी, त्याच्या बायकोच्या कागाळ्या, ते दोघं आपले कसे हाल करतात याची रंगवून रंगवून सांगितलेली कथा तिला नकोशी झाली. जेवण झालं तसं मंदार म्हणाले, आई, या रूम मध्ये तुमची व्यवस्था केली आहे. तुम्ही आराम करून घ्या. प्रवासाने शीण आला असेल. खरोखरच त्या दमल्या होत्या म्हणून झोपायला गेल्या. मग मंदार प्रांजलकडे वळले. प्रांजल, बाहेर हवा छान पडलीये. टेरेसवर राऊंड मारून येऊया? असंही प्रांजलला गुदमरल्यासारखं वाटत होतं. ती तयार झाली. टेरेसवर गेल्यानंतर मोकळ्या हवेत तिला बरं वाटलं. चंद्र चांदण्या पाहून मन शांत झालं. काही क्षण तसेच शांततेत गेले. मंदारने तिच्या खांद्यावर अलगद हात ठेवला तेव्हा ती दचकली. अगं अगं, घाबरतेस काय? मीच आहे की तुझ्या बाजूला, हसत ते म्हणाले. पण ती शांत होती. काय झालंय? चंद्रासारखी शांत असणारी माझी प्रांजल आज सूर्याची आग का ओकतेय? काहीतरी मनात चलतंय. लपवता येत नाही आणि सांगताही येत नाही. हो ना? मंदार असं म्हणताच त्यांच्या कुशीत शिरून ती ढसाढसा रडू लागली. नाही नाही ग, तू सांग असं मी अजिबात म्हणणार नाही. गोष्ट सांगण्यासारखी असती तर केव्हाच सांगून तू मोकळी झाली असतीस. अजून सांगितलेलं नाहीस म्हणजे ती निश्चितच सांगण्यासारखी नाही. जबरदस्तीने मला ती ऐकायची देखील नाही. फक्त तुझी तगमग, तुझा त्रागा तो मला सहन होत नाही बाई. तुझ्या आई आल्यापासून तुझी चिडचिड होतीये, बरोबर ना? प्रांजल त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. प्रांजल, आयुष्य आणि नाती फार सोपी नसतात. अगं ती फार गुंतागुंतीची असतात. आपल्या दुसऱ्याकडून ज्या अपेक्षा असतात त्याने ती नाती अधिकच क्लिष्ट होऊन जातात. आपल्या स्वार्थासाठी कधी कधी आपण समोरच्याला दुखावतो आणि कधी कधी तर आपल्या आयुष्यातलं त्याचं अस्तित्वही नाकारून टाकतो. पण तरीही कोणत्या तरी कर्मबंधनातून आपण या सगळ्या नात्यांशी जोडलेलो असतो, हे विसरून चालायचं नाही. ज्या दिवशी तू मला म्हणालीस, अहो मला माझं विभा हे नाव नकोच आहे, लग्नानंतर माझं नाव बदला, तुम्हाला जे वाटेल ते ठेवा, पण हे पूर्वीचं नाव नकोय मला, आवडत नाही ते. त्याच क्षणी तुझ्या मनात चाललेल्या वादळाची मला पूर्ण कल्पना आली. तुझे बाबा गेले तेव्हा निर्विकारपणे ती गोष्ट तू स्वीकारलीस. त्याचं मला फार आश्चर्य वाटलं नाही म्हणून. लग्नानंतर इतर मुली करतात तसे फोन भेटण्यासाठीची आई बाबांची धडपड तुझी कधीच नव्हती. मला ते कळत नव्हतं असं नाही, पण तू दुखावली जाशील म्हणून मी कधी विचारलं नाही, यापुढेही विचारणार नाही. पण मला फक्त एवढं सांगायचंय की या सगळ्याचा आता स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. जे झालं तो भूतकाळ होता, पण आता पहा ना, तुझा वर्तमान आणि भविष्य किती छान असणार आहे ते. आपल्या घरी सगळे तुझ्यावर किती प्रेम करतात. पण तू जर अशी चिडचिड करत राहिलीस तर त्याचा तुला त्रास होईल, आणि तुला त्रास झाला की पर्यायाने मलाही होईल. त्याही पेक्षा आपल्या बाळाला तो अधिक होईल. या सगळ्यात निश्चित प्रॉब्लेम समजला नाही तरी त्याचं उत्तर मात्र मला निश्चित समजलं आहे. आपण उद्याच फ्लाईटने केरळला जातो. कामानिमित्त मला तिथे जायचंच होतं. तूही माझ्यासोबत चल. साधारण आपण तिथे महिनाभर राहूया. तिथलं प्रोजेक्ट पूर्ण झालं की मग परत येऊ. मंदार असं म्हणताच प्रांजलला खूप हलकं वाटलं. खरंच मला घेऊन जा तुमच्या सोबत, या सगळ्यापासून दूर. माझा जीव इथे गुदमरतोय अहो. नाही राहायचं मला तिच्या सोबत, अजिबात नाही.
ज्या द्वेषाची सावली माझ्यावर पडली ती माझ्या बाळावर पडायला नको. प्लीज मला दूर करा, तिच्यापासून दूर करा. मला तिचा स्पर्श नको, सहवास नको, तिची सावली देखील नको. आणि प्रांजल रडू लागली. हो हो, शांत हो, रडायचं नाही. आई बाबांना चुकून जरी कळलं की तू रडतेयस तर तिथून पहिल्या फ्लाईटने ते परत येतील. ते चालणार आहे का तुला? तिचे डोळे पुसत मंदार म्हणाले. मानेनेच तिने नाही असं सांगितलं. अहो पण मग, तिचं वाक्य अर्धवट तोडत मंदार म्हणाले. तुझ्या आईला काय सांगायचं ते मी सांगतो. तू नको काळजी करूस. आपण उद्या संध्याकाळी निघू. दुसऱ्या दिवशी सकाळीच मंदार आईच्या खोलीत आले. आई, आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. उगीच हेलपाटा झाला तुमचा. अचानक ऑफिसच्या कामासाठी केरळला जावं लागतंय आणि तिथे आता जेवणाचे हाल होतील म्हणून तुमच्या लेकीला सुद्धा बरोबर घेऊन चाललोय. राग मानू नका हा. मंदारांनी मग त्यांच्या हातात पैशाचं पाकिट ठेवलं. आमच्याकडून ही प्रेमाची भेट समजा. तुमच्यासाठी फार काही करता आलं नाही, निदान हे तरी ठेवायलाच हवं. पैशाचं पाकिट पाहून आईचे डोळे चमकले. तिला तरी आणखीन दुसरं काय हवं होतं? पसरट हसू चेहऱ्यावर आणत ती म्हणाली, अच्छा, पण काही हरकत नाही. तुम्ही परत आल्यावर येईन बरं. मंदार हसले आणि बाहेर पडले. प्रांजल पुढे झाली आणि वाकली. तिने आईला नमस्कार केला. आशीर्वादासाठी आईने हात वर उचलला. सुखी राहा, अखंड सौभाग्यवती राहा, असं म्हटलं. द्यायचाच असेल तर एकच आशीर्वाद दे. माझा भूतकाळ मला लवकर विसरता येऊ दे. मनावर पडलेला ओरखडा कायमचा पुसता येऊ दे मला. बाकी माझी काळजी करूच नकोस. ती घ्यायला माझ्या घरातली माणसं आहेतच. तेव्हा महिन्याभरानेही यायची काही गरज नाही, कारण तोपर्यंत आमचे आई बाबा सुद्धा आलेले असतील. ते ऐकून तिच्या आईचा चेहरा पडला. अगं अगं, वाईट वाटून घेऊ नकोस. जन्म दिलाय मला, त्याची परतफेड करायलाच हवी. तुझ्या उपकाराचे पांग फेडायला नको का? तू अजिबात काळजी करू नकोस. तू हयात असेपर्यंत महिन्याच्या महिन्याला पैसे पाठवत जाईन. प्रांजल म्हणाली. शर्मेने आईचे डोळे भिंतीला खिळले. त्या काही बोलणार त्या आधीच प्रांजल म्हणाली, मंदार गाडीत वाट पाहतायत तुझी. उशीर होईल, ट्रेन सुटेल. निघ आता तू. पुढे काहीच न बोलता बॅग घेऊन आई बाहेर पडल्या. पैशाचं पाकिट नीट आतमध्ये ठेवलं. नको असलेल्या नात्यांची वीळ अलगद सुटली होती आणि जुळलेल्या नवीन नात्यांच्या प्रेमाच्या फुंकरीमुळे मनावर पडलेला ओरखडा पुसट होत चालला होता. अगदी पुसट.